महाआवाज न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास महाराष्ट्राचा। फसवणूक प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर यश आले। आमदार जयसुख संचेती यांच्या मध्यस्थीने आंदोलनावर तोडगा निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले। मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 429/2024 मध्ये 3 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे। मात्र आणखी 3 आरोपी फरार असल्याने त्यांना अटक करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते। या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी फरार आरोपींचा शोध घेऊन 3 महिन्याच्या कालावधीत अटकेसाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन दिले। इतकेच नव्हे तर फरार आरोपींच्या मालमत्तेची माहिती घेऊन त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। संबंधित मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहारावर लक्ष ठेवण्याची कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले। लेखी आश्वासन हातात आल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले। त्यामुळे आमदार जयसुख संचेती यांच्या मध्यस्थीने आंदोलनाला तुर्तास विराम मिळाला आहे। आता खरी परीक्षा प्रशासनाची। लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले असले तरी फरार आरोपी कधी अटक होणार, शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार या प्रश्नाची उत्तरे आगामी काळात मिळणार आहेत। 3 महिन्याची मुदत प्रशासनासाठी आता महत्त्वाची ठरणार असून पोलिसांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्ष कारवाईत किती लवकर उतरते याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। ही केवळ उपोषण मागे घेण्याची बातमी नाही, तर आता प्रशासनाच्या आश्वासनाची खरी कसोटी आहे। पाटील यांनी कापसाचा उद्योग केला होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला आणि त्यांना वेळेच्या आत पैसे मिळाले नाही म्हणून त्यांची फसवणूक झाली। आणि आज प्रफुल्ल पाटील हे या ठिकाणी मलकापूर किंवा कुठेही त्यांचा ट्रेस लागत नाही। पोलीस त्यांची शोध घेत आहेत। त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आज कोर्टामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पत्र सुद्धा दाखल झालेले आहे आणि पोलीस यंत्रणा यांनी कसून चौकशी करून या आरोपींना 3 आरोपी अटक झालेले आहे। मुख्य आरोपी वगैरे जे आहेत त्यांना अटक करण्याचं काम ते करणार आहेत आणि 3 महिन्यामध्ये याचा पूर्णपणे कसून शोध केल्याशिवाय पोलीस यंत्रणा स्वतः बसणार नाही। आणि हे उपोषणकर्ते यांनी पोलीस यांनी दिलेल्या आश्वासनावर आणि आपल्या शब्दावर आज उपोषण मागे घेतलेलं आहे आणि निश्चितच यातून मार्ग निघेल आणि त्यांची कोणतीही मालमत्ता ही विकल्या जाऊ नये याच्याकरता पोलीस खबरदारी घेत आहे आणि तशा प्रकारची जाहिरात वगैरे वृत्तपत्रात देतील आणि यांना आपले पैसे मिळतील। 5,13,00,000 याच्यावर रक्कम शेतकऱ्यांना अजून त्यांना देणे बाकी आहे। यामुळे सर्व शेतकरी वर्गामध्ये कापूस उत्पादक जे आहेत त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे आणि त्यांचे हाल होत आहेत। हे या ठिकाणी बोलणं मला आवश्यक वाटते आणि पैसे मिळाल्यास त्यांचं निश्चितपणे यातून सर्व सुटका होईल।